नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सावनी मात्र प्रचंड घाबरलेली असते. तेव्हा तिला मुक्ता पाण्याचा ग्लास देते आणि ती पाणी पिल्यावर आता सांगते की आता मी सगळं कबूल केलं आहे ना, हवं तर तू मला जेलमध्ये पाठव, पण आता मात्र मला वाचव, मला मरणाची खूप भीती वाटते. आणि आता असं ऐकल्यावर मुक्ता सणकन तिच्या कानाखाली वाजवते आणि त्यानंतर आता मुक्ता सांगू लागते की तुला विष देण्या इतकं आम्ही तुझ्या इतकं नालायक नाहीये. विष देण्याचं तर दूरची गोष्ट आहे, पण आम्ही ते करण्याचा सुद्धा विचार करू शकत नाही, कारण तुझ्या लेव्हलची आम्ही माणसंच नाहीये. आणि हे कळल्यावर मात्र आता सावनीला प्रचंड धक्का बसतो. त्यानंतर आता सगळे गुन्हे आता सावनीने कबूल केलेले असतात, तेव्हा मुक्ता मात्र आता तिच्यावर खूप आरोप करत असते. तेवढ्यात आता ती म्हणू लागते, "हो ना, तुम्हीच दोघांनी हे सगळं मिळून केलं आहे ना, मुद्दामून नाटक केलं ना, आणि आता बघा मी काय करते ते." आणि असं म्हणून ती आता तिचे खरं रंग दाखवायला सुरुवात करते. इकडे मुक्ता मात्र तिला खूपच बोलत असते, की "तुझ्यासारखी खरंच बाईच नाहीये गं जगामध्ये." आणि त्यानंतर आता घरातले सगळेच जण तिला बोलत असतात. तेवढ्यात आता ती उठून उभी राहते आणि लगेचच बोलू लागते, की "बघितलं ना, अगं तू कशी आहे ते सगळ्यांना माहिती आहे. बघा, बघा." आणि असं इंद्राला सांगू लागते, तर इंद्रा पण तिच्या समोर येते आणि सनकन तिच्या कानाखाली वाजवते. त्यानंतर म्हणते, की "खरंच कोयत्याची शपथ, आज जर अजून बोलली ना, तर तुझे तुकडे-तुकडे करून टाकेन मी." इकडे स्वातीसुद्धा म्हणते, "अगं सावनी, तू बाई आहेस का कोण आहेस गं? तुला कळतं का तू काय करते, काय नाही ते?" आणि त्यानंतर मात्र आता लकी म्हणतो, "थांब, ती अशी नाही ऐकणार. मी आता पोलिसांनाच फोन करतो." तर इकडे मात्र आता लगेच पोलिसांना फोन करतो म्हटल्यावर सावनी म्हणते, "करा, करा. मी पण सांगेल की मला खोटं विष पाजता आणि माझ्याकडनं खोटं-खोटं सगळं वदवून घेतात." तेव्हा मुक्ता म्हणते, "थांब की फोन नको करू." इकडे आता सावनीला लगेच हसू येतं आणि ती म्हणते, "बघितलं का, फोन नको करू, घाबरली." आणि लगेचच मुक्ता म्हणते, "तुला घाबरली म्हणून नाही सांगत आहे त्याला फोन नको करू, कारण इथं पुन्हा पोलीस येणार आणि इथं पुन्हा आम्हाला मनस्ताप होणार तुझ्यामुळे. माझ्या घरातल्या माणसांना पुन्हा त्रास होणार आणि तेच नकोय. आणि हिला बाहेर काढण्यासाठी मला पोलिसांची गरजच नाहीये." त्यानंतर ती स्वातीला सांगते, की हिच्या बॅगा भरून ठेवलेल्या आहे. स्वातीताई, हिचं सामान घेऊन या. त्यानंतर स्वाती तिचं सामान घ्यायला आत जाते आणि आता मुक्ता मात्र तिला हाताला धरून घराच्या बाहेर काढते आणि आता तिला घराच्या बाहेर लोटून देते आणि "चालती हो इथनं" सांगते. त्यानंतर मात्र आता इंद्रा तिला सांगू लागते, "तुला सांगितलेलं कळलं ना, की आता चप्पल फेकून मारू." तर तेव्हा सावनी म्हणते, "त्याची काही गरज नाहीये. मी सावनी आहे हे विसरायचं नाही. मी पलटवार केल्याशिवाय अजिबात शांत बसणार नाही." असं म्हणून ती आता धमकावते आणि तिच्या वागण्याचं मुक्ताला पुन्हा एकदा आश्चर्य वाटतं. त्यानंतर आता लगेचच स्वातीही तिची बॅग आणून तिच्याकडे ढकलते, "हे घे तुझं सामान आणि निघ इथनं." आणि त्यानंतर मात्र आता ती चपला घालते आणि तिची बॅग ओढत-ओढतच जिन्याने खाली जाऊ लागते. इकडे मात्र आता सगळेजण घरामध्ये जायला निघतात, परंतु ती आता खाली जाऊन सगळ्या सोसायटीतल्या लोकांना आवाज देऊन बोलवू लागते, "ताई इकडे या, वहिनी इकडे या." असं म्हणून सगळ्यांना आवाज देऊन सगळी लोकं जमा करते. आणि हे ऐकून आता कोळी कुटुंबाला पुन्हा एकदा मनस्ताप होतो आणि त्यांना टेन्शन येतं. त्यामुळे ते पुन्हा खाली उतरतात आणि खाली गेल्यावर आता हिचा तमाशा सुरू झालेला असतो, की "तुम्हाला माहीत नाही यांच्या घरातली माणसं कशी आहे." असं करून ती प्रत्येक मेंबरला आता दोषी ठरवत असते. "तुम्हाला माहिती आहे का ही स्वाती इथं का बसली आहे? हिचा नवरा कार्तिक तिकडं जेलमध्ये पडला आहे. वाटेल त्या बाईवर तोंड मारायचा म्हणून असं आहे सगळं." आणि तेव्हा आता पुन्हा एकदा मुक्ता तिच्यावर ओरडते, तर ती अजून जोरातच ओरडते, "तू मला सांगायचं नाही हं, तू मला शांत बसवायचं नाही." असं म्हणून अजूनच रुबाब करू लागते आणि वाटेल तसं बोलते. त्यानंतर आता ती स्वातीवरनं इकडे लकीवर फिरते आणि लकीला बोलू लागते, "हा तर तुम्हाला माहीतच नाही, दिसेल त्या पोरीवर लाईन मारायचा आणि एकीला तर त्याने प्रेग्नंटच करून ठेवलंय. बिचारी गरीब घरातली, लग्न करणार होती याच्याशी, पण याची लायकी तर बघा. देवाने ह्याला अशी शिक्षा दिली ना, की जन्मात हा कधी बाप पण होऊ शकणार नाही." आणि हे ऐकून आता मुक्ता आणि सागरला फार वाईट वाटतं. इकडे आता लकी मान खाली घालतो, तर मुक्ता त्याला डोळ्यांनी खुणवते, "वाईट वाटून घेऊ नको." दुसरीकडे सगळ्या लोकांना आता कोळी फॅमिलीचा तमाशा होत असतो. इकडे इंद्राला सगळं सहन होत नसतो. तेवढ्यात तिकडे वॉचमन येतो आणि सावनीला अडवण्याचा प्रयत्न करतो. तर सावनी म्हणते, "वॉचमन आहे ना, तर वॉचमनची कामं करायची. वॉचमनसारखंच राहायचं. मला शहाणपणा शिकवायचा नाही." आणि असं म्हणून आता अजून काय-काय बोलू लागते. प्रत्येक घरातल्या मेंबरचा ती अपमान करू लागते. त्यानंतर पुढे ती म्हणते, "तुला माहीतच नाहीये तुम्हा सगळ्यांना ही लोकं कशी आहे म्हणून." आणि इतक्यात आता लगेचच सागर पण धावून येतो आणि सागरला मुक्ता अडवते आणि ती पुढे सावनीला म्हणते, "काय गं, काय तमाशे लावले आहे तुझे? तुला सांगितलं ना, जा म्हणून, इथनं झालं ना एकदाचं तुझं." आणि असं म्हणून आता पुन्हा तिला बोलू लागते. परंतु आता मुक्ताची भाषा तिला कळतच नाही. त्यानंतर आता ती अजून बोलते, की "माहीतच नाही ही लोकं कशी आहे. ही खरं पैशासाठी इथं आलेली आहे लग्न करून, तुम्हाला माहीत नाही. खरं तर
कुठे बाहेर जायचं नाही ना, म्हणून समोरच घरामध्ये लग्न करून आलेली आहे. म्हणून तर मी याला डिव्होर्स दिला." आणि असं म्हणून आता सागरचा पण ताबा सुटतो आणि सागर पण सगळ्या लोकांदेखत आता सावनीच्या मुस्काडात मारतो. आणि त्यानंतर सावनी पुन्हा या गोष्टीचा फायदा उचलते आणि आरडाओरडा करू लागते, "बघितलं ना, की कसा आहे हा आणि म्हणूनच असंच मला मारायचं म्हणून तर मी याला सोडलं." आणि तेव्हा आता अजूनच बोलू लागते, "तू मला कितीही मार, पण आज मी शांत बसणार नाही." आता मात्र मुक्ताई तिला म्हणते, "तुला सांगितलं ना, जा इथून म्हणून. माझ्या सोसायटीमध्ये आणि माझ्या इथे तमाशा करायचा नाही." इकडे ती म्हणते, "तुझी सोसायटी, तुझ्या घरामध्ये नाही उभी राहिले मी." आणि तेव्हा मात्र आता लगेचच अजून मुक्ता सांगते, "हो, पण या सोसायटीची नागरिक म्हणून सांगते, इथनं चालती हो आणि इथनं निघायचं." आणि आता असं म्हणून ती सावनीची लायकी दाखवते म्हणून सावनी आता मुक्ताच्या अंगावर हात उगारणार इतक्यात तिचा हात सागर पकडतो आणि खाली झटकतो. "माझ्या बायकोच्या अंगाला हात जरी लावला ना, तर हात तोडून ठेवेल आणि तुला जो काही तमाशा करायचा ना, तो करून झाला असेल तर चल निघ इथनं." असं म्हणून तिला ढकलून देतो. दुसरीकडे मात्र ती आता मान खाली घालते, परंतु तिला कोमल येताना दिसते आणि लगेचच तिला बघून अजूनच बोलायला लागते, की "यांची ही कोमल आहे ना, ही पण तशीच आहे. ही कशी एकटी पडली आहे. तो बिचारा अभिषेक करणार होता हिच्याशी लग्न, पण यांना काही बघवलं नाही ना, त्यामुळे त्यालाही यांनी जेलमध्ये पाठवलं आणि आता हिचंही लग्न होणार नाही. ही पण माझ्यासारखीच एकटी पडणार आहे." आणि असं म्हणून खूप काही-काही बोलू लागते. त्यानंतर मात्र आता या मुक्ताची बहीण मिहिका ती सुद्धा आता मस्त मजा मारते हर्षवर्धन बरोबर. असं अजून खूप काही-काही बोलते. त्यामुळे आता सगळ्यांच्या प्रत्येक व्यक्तीचा ती अपमान करते. त्यानंतर लगेचच सागर म्हणतो, "माझ्या बहिणीची तू काळजी करू नको. तिचं लग्न करायला मी समर्थ आहे आणि ते पण चांगल्या घरात करून देईल." असं म्हणून तो आता सावनीला पुन्हा एकदा चेतावणी देतो. त्यानंतर सगळेजण आपापल्या घरी निघून जातात. इकडे आता कोमल खूप रडू लागते. परंतु इंद्रा म्हणते, "पुन्हा जर त्या सावनीला कोण घरात घेऊन आलं ना, तर त्यालाच मी घराच्या बाहेर काढेल." तर मुक्ता म्हणते, "प्रश्न तो नाहीच आहे मम्मी. प्रश्न इथं हा आहे, की आता पुन्हा एकदा आपण आधीचं काय करायचं आहे हा विषय आहे." तेव्हा सागर म्हणतो, "बाकी मला काही माहिती नाही. आधी माझा जीव आहे, त्यामुळे मी त्याला कुठेही जाऊ देणार नाही. मी आत्ताच वकिलाला फोन करतो." तेव्हा मुक्ता त्याला अडवते, "आपल्याला सगळं करायचं आहे, पण शांततेत करायचं आहे. पुन्हा एकदा सईच्या जागेवर आपण आधीला उभं करतो आहे." आणि असं म्हणून ती आता सागरला समजवण्याचा प्रयत्नच करत असते. इकडे मात्र आता घरातल्यांना खूप प्रश्न पडलेला असतो, कारण आता सावनीला पुन्हा एकदा या घरामध्ये येण्याचं एकमेव कारण म्हणजे आदी असतो आणि हा सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आलेला असतो. त्यामुळे आता सावनी या गोष्टीचा फायदा नक्की घेणार हे त्यांना माहीत असतं. येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत, की आता सई मात्र वरती एकटीच आलेली असते. त्यामुळे आता घरातले सगळेजण घाबरतात आणि मुक्ता तिला विचारते, "बाळा आदिदादा कुठे आहे?" तेव्हा ती म्हणते, "तो खालीच आहे. मम्मा त्याच्याशी काहीतरी बोलते आहे." आणि तेवढ्यातच आता आधी सावनीसोबत वरती येतो आणि पप्पा म्हणून आवाज देऊ लागतो. त्यानंतर "जा रे बॅगा घेऊन ये" असं म्हणून सावनी त्याला सांगते. तर लगेच सागर तिच्यावर चिडतो, "कशाला बॅगा वगैरे त्याला कुठं न्यायचं नाही." तर असं म्हणून ती म्हणते, की "त्याला कुठं न्यायचं नाही. तो माझा मुलगा आहे आणि तो माझ्यासोबत राहणार." इकडे मुक्ता आधीला प्रेमाने आवाज देते, "आधी जाऊ नको." तर आता लगेचच मुक्तावर बोट रोखून सावनी म्हणते, "माझ्या मुलाशी अजिबात एकही शब्द बोलायचा नाही बरं का मुक्ता तू. आणि आधी माझ्यासोबतच जाणार." असं म्हणून ती त्याला ओढू लागते. तेव्हा मात्र आता आधीसुद्धा रडतो आणि तो त्याच्या पप्पांकडे बघून म्हणतो, "पप्पा मी जाऊ का?" आणि असं म्हणून म्हटल्यावर मात्र आता सागरही तोंड फिरून घेतो आणि खूप रडतो. इकडे मात्र सावनीला हेच पाहिजे असतं म्हणून ती खूपच आनंदी होते. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.